प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी राजकारणात तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाला संधी देण्याची गरज असल्याचे मत अभिजित दिपके यांनी व्यक्त केले. चांगली गोष्ट आहे. उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय. तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल. आणि शिकलेले चेहरे पुढे आणा. काही संघटनांनी संविधानावर भाष्य करणे टाळावे अशी टीकाही त्यांनी केली. मला वाटते ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा विरोध केला आयुष्यभर, त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये. जंतर मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी 2 दिवसांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देत 6 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. बैठकीमध्ये आमचं जे आहे, जो आमचं जंतर मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काय शिकायला भेटलं आणि पुढे जाऊन काय काय चांगल्या प्रकारे करता येईल त्याचं आम्ही डिस्कशन करू. आणि पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर डिस्कशन होणार आहे. आणि पुढे एकूणच कॉक्रोच जनता पार्टीचा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. किती दिवस बैठक असणार आहे? 2 दिवस. किती सदस्य आहेत? आमचे जेवढे स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत आणि बैठक 2 दिवस चालणार आहे. 6 तारखेला आम्ही ब्रीफिंग करू, आमच्या जे काही बैठकीमध्ये ठरेल. माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नसली तरी माझ्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजल्याचेही त्यांनी सांगितले. मला माहिती नाही तो कोण, सो आय वोंट कमेंट ऑन इट. मला माहितीच नाही, मी काय बोलू. पण अशी तक्रार तुमच्या विरोधात होती. तक्रार आता माझ्या विरोधात भरपूर होतील. आता मी प्रत्येक तक्रारीवर काय बोलू. तुमच्या येण्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या एसीपी ऑफिस मध्ये आता येण्याच्या आधीच मी त्याला कसं मारलं. मला वाटतं पब्लिसिटीसाठी करतायत, अजून काही नाही. तसेच E20 इंधनाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असून त्यामुळे वाहनांची मायलेज कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचा दावा त्यांनी केला. नागरिकांना 100% पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा ही सर्वसामान्यांची मागणी असल्याचेही दिपके यांनी स्पष्ट केले. आणि E20 वर मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बोललेलं आहे. आणि E20 हा खूपच मोठा मुद्दा बनलेला आहे देशात. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे बिझनेसमॅन किंवा असं नाही, त्यांनी E20चा मुद्दा उचलला आहे, आम आदमी पक्षाने उचलला आहे. आणि आम्हाला आमच्या पेजेसवरही मेसेजेस येत आहे की तुम्ही E20 वर बोला. तर E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. हे म्हणजे काही एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आम्ही. पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर. त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते. आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत.